बारामती विधानसभेच्या रणधुमाळीत शहाजीराजांचा परगणा म्हणून अशी ओळख असलेल्या बारामती तालुक्यातील सुपे या ठिकाणी आपण आलेलो आहोत। येथील लोकांचा कल कुणाकडे, तोतारी की घड्याळ, हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। बारामती विधानसभेची निवडणूक लागली आता, काय वाटतंय आपल्याला, तुतारी का घड्याळ? नाही दोन्ही आमचे, कोणी येऊ द्या, तरी अंदाज काय बाबा? दोन्ही आमचीच आहेत। बर, ज्येष्ठ मंडळी ग्रामस्थ विश्रांतीसाठी बसलेले आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। बाबा नमस्ते, काय वाटतंय बारामती विधानसभा लागली आता, तुतारी घड्याळ, पवार विरुद्ध पवार असा सामना रंगतोय? सामना कुठला आलाय, ती दोन्ही एकच आहे। बर, आता ही त्यांनी दोघांनी ही तालुक्याची भांडणं लावून दिली आहेत। बर, आपण कुणाला करायची, मग आपण आता असं करायचं की आपली 4 मतं आहेत, तर 2 घड्याळाला द्यायची आणि 2 तुतारीला द्यायची। बाबा काय सांगताल तुम्ही? हॅलो, दादाच येणार आहे, कोणतं तरी दादाच येणार आहे ना, दादा कोणचे? कोणतं तरी दादाच येणार ना। काय सांगताल तुम्ही? काय आता आहे हेच आहे ना, सर्वांच्या मत आता गेल्या वारीने आपण केलं दादा ह्यांना तुतारीला, आता यावेळेस बघू काय म्हणलं, घड्याळ चालतंय का काय, आता सर्वांचं काय सांगावं तसं। लोक बरीचशी बोलली की एक वेळेस दादाला देऊ, एक वेळेस तुतारीला देऊ। आता ह्या वेळेस काय घड्याळ चालतंय का तुतारी फुकतीय? लोकांचं काय सांगता येत नाही तसं, बहुतेक बरेच लोकांचं परिवर्तन झालंय, सांगू शकत नाही परिवर्तन कोणाच्या बाजूने चालेल, नाही ते सांगायचं नसतं तसलं। ते बाबा आता बारामती विधानसभा लागली या, लागू द्या, परंतु आपलं असं म्हणणं आहे, नागपूरचा एक माणूस पडला ना, अख्खा महाराष्ट्र जाग्यावर येतोय। नागपूरचा म्हणजे बारामती विधानसभेत बारामती विधानसभेत सुद्धा जाग्यावर येते, नागपूरचा माणूस पडल्यावर। काही ग्रामस्थ आले सुपा या बाजारपेठेमध्ये, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। काय नाव आपलं? प्रदीप साधू पानसरे। काय वाटतंय बारामती विधानसभा लागली आता, तुतारी का घड्याळ? घड्याळ। घड्याळ। घड्याळ अजित दादाच का? कामाचा विकास पुरुष। बर, काय विकास केलाय सुप्याचा? पाण्याचा प्रश्न पहिला सोडला, त्यांनी सोडवला। बर, दुसरी गोष्ट, महिलांना 1,500, बर, शेतकऱ्यांना लाईट बिल 5 वर्ष मोफत, अंतर्गत रस्ते, सगळ्या गोष्टी दादांनी केलेल्या आहेत। महिलांना 1,500 असं सांगतात, काही महिला आहेत आपल्या बरोबर, काय सांगताल? 1,500 आले का आपल्या खात्यावरती? हो आलेत ना। काय सांगताल आता मग, बारामती विधानसभा लागली आहे, कोणाला मतदान होईल किंवा कोणाचं पारडं जड राहील? घड्याळ, घड्याळच येणार। घड्याळाचं। हो, तुम्ही काय म्हणताल? घड्याळच, घड्याळ। घड्याळ। येथील एसटी बस स्थानकामध्ये आलेलो आहोत, काही प्रवासी बसलेले आहेत बसची वाट पाहत, ते येथील जवळच्याच गावातील असतील। नमस्कार, कुठलं राहणार आपण, काय नाव आपलं? चांदगुडे माणिक, बर बर बर, दंडवाडी। काय वाटतंय आपल्याला, बारामती विधानसभेचा बिगुल वाजलाय? शरद पवारचे माग, शरद पवारांची मागे काय चिन्ह आहे शरद पवारांचं? तुतारी। तुतारी। काही जवळचे आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। बाबा काय सांगताल, बारामती विधानसभा लागली या, बारामती विधानसभा लागली या? आमचं पाणी सोडलेलं, आमचं कसलं असतं तरी आम्हाला गाड्याला अजितदारच पाहिजे। बर बर बर, म्हणजे बाकीचे काही नाही, आमच्या पुरतं आम्ही बघितलं पाहिजे, जे काही का करणार बर बर बर, हो, की आम्हाला अजितदारच पाहिजे या बाजरी। हा, आमची सगळी उद्या काय करायचे आपल्याला। तुम्ही काय सांगताल? आम्ही ते ना, आम्ही एकच आहे, बर बर बर, आमचं म्हणजे भावना घड्याळावरच म्हणजे कसं बी असो, येऊ जाऊ, पण आम्ही घड्याळ नाही सोडणार। बारामती विधानसभा लागली, कोणाचं पारडं जड आहे? आता सध्या तर बारामती विधानसभामध्ये आपल्या दादाचा जड आहे, आणि की त्यांनी 1 कोटी रुपये आपल्या बारामती विधानसभेमध्ये आपल्या दर्ग्याला दिलेले आहेत, सोनपीर दादाला दिलेले आहेत, सोनपीरवाडीच्या दर्ग्याला दिले, सोनपीरवाडीच्या दर्ग्याला दिलेले आहेत, आणि त्यांना संपूर्ण बहुमत आम्ही देणार आहोत। बारामती विधानसभेचा बिगुल वाजलाय आता, तुतारी का घड्याळ? कसं आहे की आता आपली दोन्ही बी आपलीच आहे, तसं काहीच नाही अडचण, आपली सामान सगळी चाललंय आपलं। बर, तरी बी अंदाज तसं नाही सांगता। मतदान कशाला होईल? मतदान करू का तुमच्या हिशोबाने करणार काय, आम्ही आमच्या हिशोबाने नाही। बिगुल वाजले आता, तुतारीला जास्त प्रमाणात सहकार्य होईल का घड्याळाला होईल? घड्याळाला। का घड्याळच का? अजितदादा म्हणजे सामान्य लोकांची म्हणजे कामं करतात, हो, आणि साहेबांनंतर काम करणारा माणूस फक्त अजितदादा, दुसरं कोणी नाही। या भागात कोणाला सहकार्य जास्त प्रमाणात होईल? ह्या भागात अजितदादालाच, घड्याळाला। येथील प्रसिद्ध दर्ग्याच्या समोरच्या बाजूला आपण आलेलो आहोत, येथील काही ग्रामस्थांच्या आपण प्रतिक्रिया घेणार आहोत। नमस्कार, काय नाव आपलं? दीपक जाधव। दीपक जाधव, आपण सांगा, बारामतीचा विधानसभेचा आता बिगुल वाजलाय, घड्याळ विरुद्ध तुतारी असा एक मोठा संघर्ष बारामती तालुक्यात पाहायला मिळतोय आपल्याला, कोणाचं पारडं जड जाईल? अजित पवारच। अजित दादाच का? अजित दादा, एकच वादा अजित दादा। बर,
काय या आपल्या भागात काय विकास केलाय दादांनी? सर्व विकास केलेला आता लोक बघतातच की. बर. विकास केलेला बघताय, तुम्ही पण बघत असाल, तुम्ही ऐकत असाल. काही अजूनही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेणार आहोत. काय सांगताल आपण हे सुपेगावच्या विकासामध्ये योगदान दिलंय दादांचं म्हणतात, कोणाचं पारड जड राहिले? तर अजित दादाचं पारड एक नंबरने जड आहे आणि अजित दादांनी आता पातूर ह्या सुपे परगण्यात भरपूर दिलेलं बर. आहे. काय असं कमी नाही दिलं की बाबा ही शिल्लक राहिले मोशीन. बर. त्याच्यामुळे त्या माणसाला आम्ही 100% निवडून आणणार आहे बर. ह्या सुपे परगणातून. बर बर. शाळा शिक्षणाला दिलेली मोठी, दर्ग्याला बी दिलेली भरपूर निधी. आम्हाला हे सरकारी दवाखाना गोरगरिबासाठी बी मोठा बांधलेला आहे. मोठा दवाखाना दिलाय सुपे भागात. काही ग्रामस्थ आहेत अजून. बाबा नमस्ते, काय सांगताल सुपा परिसरात घड्याळ का तुतारी? गड्या घड्याळच का? दादा एकच वादा अजित दादा. ओके, काय सांगताल आपण? गड्याळच. घड्याळ. तुम्ही काय सांगताल? घड्याळ. घड्याळ. बारामती विधानसभा लागली आता. चांगले. हा, कुणाला मतदान होईल इकडे? आम्ही दादांना देणार आहे. बर, दादांचं चिन्ह काय आहे? गड्याळ. घड्याळ. काय वाटतंय आता बारामती विधानसभा लागली आहे, घड्याळ का तुतारी? तुतारी. तुतारी. बर 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 बर. तुमचं काय म्हणणं आहे बाबा? आमचं म्हणणं आहे घड्याळ. घड्याळच का? घड्याळच. का? हा, घड्याळच आमचं म्हणणं आहे, बाकी नाही आम्हाला. बर. काय सांगताल बाबा आपण? विधानसभा लागली आता, घड्याळ का तुतारी? तसं काय सांगता येत नाही. बर तसं काय सांगता येत नाही, दोन्ही घासून चाललं. बर बर. तुतारी बी चालला, घड्याळ बी चालला. तरी अंदाज काय, कोणाचं पारड जड राहील? होऊ शकतं दादाचं. तसं काय सांगतो. पहिल्यापासून म्हणजे अजितदादा त्यांची कामं बी चांगली आमच्या सगळ्या शहरात, त्यामुळे आम्ही अजितदादा करणार असं आहे. या ठिकाणी काही ग्रामस्थ बसलेले आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार, काय सांगताल आता बारामती विधानसभेचा मोठ्या प्रमाणात रणसंग्राम रंगतोय आता, काय वाटते कोणाचं पारड जड राहील? दादांचा. दादाच का? दादा विकास पुरुष आहे. दादांनी गावाचा विकास केला किंवा बारामती तालुक्याचा विकास केला किंवा राज्याचा पण विकास करतात. दादांचं काम चांगलं आहे. हा, काय सांगताल बाबा? ते सांगतात ते आम्ही ते सांगणार का काय? काय चिन्ह आहे मग? चिन्ह आमचं घड्याळ. घड्याळ. दादाचं. तुम्ही काय बोलताल? घड्याळ. घड्याळ. तुम्ही काय म्हणताल? आम्ही घड्याळाशिवाय काय पर्याय नाही. दादा एक दादाच. दादाशिवाय याचा कोणी विकास करू शकत नाही. कोणी आला तरी त्याचा काही उपयोग नाही. दादा काम करणारा माणूस आहे, कामाचाच माणूस आहे, त्यामुळे दादांनाच निवडून द्यायचं हे सर्व जनतेने ठरवलेलं आहे. तुम्ही आम्ही नाही, फक्त पुढारी नाही तर सर्वसामान्य जनतेच्या मनात आहेत दादा. प्रकरणामध्ये पाहिलं आपण लोकांच्या संमिश्र अशा प्रतिक्रिया येत आहेत. सोमेश्वर रिपोर्टरसाठी मी महेश जगतापसह विजय लकडे, बारामती.